ओवीज किचन या रेसिपी चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे। तर आज आपण अगदी घरच्या घरी आणि परफेक्ट असे गुलाबजाम कसे बनवायचे ते पाहणार आहोत। इथे मी पॅकेटमधले गुलाबजाम बनवणार आहेत। खूपच छान होतात हे गुलाबजाम, तुम्ही नक्की एकदा ट्राय करून बघा। तर चला यासाठी साहित्य काय काय लागतं ते पाहून घेऊयात। तर इथे मी गोविंदचं एक गुलाबजामचं पॅकेट घेतलेलं आहे आणि लागेल असं दूध घेणार आहे। तर इथे छोट्या ग्लासामध्ये मी अर्ध्या ग्लासाला थोडंसं जास्त दूध घेतलेलं आहे। तर आता हे पॅकेट आपण फोडून एका ताटामध्ये घालूया। हे जवळजवळ 200 ग्राम इतपत हे पीठ असेल। तुम्ही इथे कोणत्याही ब्रँडचं वापरू शकता। तर आता बघा, थोडं थोडं करून मी इथे दूध घालून घेणार आहे। दूध एकदम ओतू नका, थोडं थोडं करूनच आपल्याला दूध घालून हे पीठ छान मऊसूत असं मळून घ्यायचं आहे। तर इथे तुम्ही पाण्याचा देखील वापर करू शकता पीठ मळायला। तर हे बघा, इथे मला अर्धा ग्लास इतपतच दूध लागलेलं आहे आणि छान आपला गोळा मस्त मळून झालेला आहे। आता हे आपण 15 मिनिटं भिजत ठेवणार आहे। तोपर्यंत आपण साखरेचा पाक बनवून घेऊया। तर इथे पाकासाठी मी 1.5 ग्लास इतकं पाणी घेतलेलं आहे। आता 1.5 ग्लासाला 1.5 पेले आपण साखर घालणार आहे। गोड तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता। आणि थोडंसं पाकाला फ्लेवर येण्यासाठी मी इथे विलायची देखील टाकलेली आहे। तर आता 15 मिनिटं झालेली आहेत आणि पीठ देखील आपले छान भिजलेलं आहे। आता ह्या पिठाचे आपण एक मीडियम आकाराचे गोळे करून घेऊया। तर आता मी इथे अशा प्रकारे गोळे केलेले आहेत। या पॅकेटमध्ये 40 गोळे होतात, पण मी इथे मोठ्या आकाराचे गोळे केलेत म्हणून कमी झालेत। तुम्हाला जर लहान लहान गुलाबजाम आवडत असतील तर तुम्ही लहानसुद्धा गोळे करू शकता। आता कढईमध्ये आपण तेल ठेवूया। आता तेल छान कडकडीत तापून घ्यायचं आहे। तेल कडकडीत तापलं की गॅस मीडियम करून आपण गुलाबजाम यामध्ये सोडून घेऊया आणि जास्त न हलवता आपण हे एका साईडने छान गोल्डन ब्राऊन कलर येतोपर्यंत फ्राय करून घेऊया। गॅस आपल्याला फास्ट करायचा नाही आहे, नाहीतर आपले गुलाबजाम आतमधून कच्चेच राहतील आणि वरून डार्क कलर येईल। तर बघा, 2 ते 3 मिनिटं आपल्याला झालेले आहेत गुलाबजाम फ्राय करून। अजून 2 ते 3 मिनिटं इथे मी गुलाबजाम फ्राय करून घेणार आहे। तर अशा प्रकारे आपल्या गुलाबजामला रंग आलेला आहे आणि आतमधून देखील गुलाबजाम छान शिजलेले देखील आहेत। तर आता आपण हे काढून घेऊया। आता इथे मी पुन्हा तेल कडकडीत तापून घेतलेलं आहे आणि मीडियम गॅस करून पुन्हा त्यामध्ये गुलाबजाम सोडलेले आहेत। ते बघा, पाक देखील आपला छान तयार झालेला आहे। जर तुम्हाला गुलाबजाम लगेच खायचे असेल तर तुम्ही गरम पाकात देखील गुलाबजाम टाकू शकता आणि 10 ते 15 मिनिटात आपले गुलाबजाम तयार होतात। अशा प्रकारे मस्त आणि खूप मऊसूत असे गुलाबजाम तयार झालेले आहेत। आजची रेसिपी कशी वाटली मला हे कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलवरती कोणी नवीन असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका।